उमाई, तूच तर म्हणाली होतीस ना, एकदा लग्न झालं की मुलगी माहेरची पाहुणी असते म्हणून. मग आता माझ्या हक्काचं घर माझं सासरच आहे. आता मी जगणार मरणार ते सासरीच. अगं सकू, पण हा तुझा विचार झाला ग. तुझ्या सासूबाई निक्षून सांगून गेल्यात, खरे दागिने दिल्यानंतरच तर तुला घरात घेण्याचा विचार करतील ग. सखू, त्या तशा वागू शकतात. पण अप्पा, त्यांच्या पाय धरीत हवी ती शिक्षा भोगीत. कदाचित तेव्हा माझी आणखीन एक कसोटी बघत असेल. अप्पा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. शिवाय माझा सखा, माझा विठुरा आहे ना माझ्यासोबत. येते मी. सकू, सकू. थांब सखू. सखू थांब. अशा परिस्थितीत तुला एकटीला नाही पाठवू शकत मी सोबत येतो. हो सखू, अप्पांना येऊ देत तुझ्या बरोबर. अहो, जाच तुम्ही. ती माणसं कशी वागतील काय भरोसा. सखूच्या सासूची मला भीतीच वाटायला लागली आता. अगं पण उमाई, माझी सासरची माणसं इतकी पण वाईट नाहीयेत ग. आणि सासूबाई पण तशा खूप चांगल्या. मी चुकले की तूही मला मारायचीस, ओरडायचीस, हो की नाही? तसंच तिकडेही जर मी चुकले तर सासूबाई मला ओरडतात. त्यात त्यांचं काय चुकलं? अगं, तुझा त्रास तू सहन करशील ग, पण आम्हाला नाही सहन होणार ग तो. उमा बरोबर बोलते. एकटी कशी धाडणार ग तुला? अगं, तुझे सासूबाई काय म्हणते? कशाही असू देत. अगं पण आजी, माझ्या सासूबाई कशाही असल्या तरी मला सासरी जायचंय ना ग. पप्पा मला एक दिवस सोडायला येतील, पण मला माझं अख्खं आयुष्य सासरेच राहायचंय. आणि उमाई, शिवाय माझ्या प्रत्येक पावलाला माझा विठुरा आहेच ना माझ्या पाठीशी. लेकराचं दुःख जसं आई बापाला सहन होत नाही ना, तसंच आई बापाचं आपण लेकराला तरी कसं सहन होईल? पप्पा जर तिकडे आले तर त्यांचा अपमान होईल. मला होऊ देत त्रास, पण तिकडे अप्पांचा अपमान होईल तो मला अजिबात सहन होणार नाही. अप्पा, तुम्ही नका येऊ. माझी काळजी पण नका करू. तुमची सखू एक दिवस सगळ्यावर मात करून सासरी आनंदाने राहील याची खात्री बाळगा. येते मी. उमा,
आपली सखू मोठी झाली ग, कदाचित आपल्यापेक्षाही मोठी झाली. अहो पण किती काही झालं ना तरी लेकरू आहे होते आपलं. आता हो काय करायचं विठुराय, अरे काय भयानक परिस्थिती निर्माण केली आहेस रे. आता या सगळ्यातनं तूच बाहेर काढ बाबा. काय होईल आता सखूच्या सासरी. पैक्यांच्या बाबतीत मी दुबळा आहे म्हणून हे घडतंय ना रे माझ्या बाबतीत. हरलो विठुराया, हरलो मी आज. लाज वाटते मला माझी. मी हतबल आहे, कुंकुवत आहे आणि नालायक आहे. माझ्या लेकीच्या बाबतीत काहीच करू शकत नाही मी. पैका नाही म्हणून फक्त बघत राहिलो आहे. माझ्या लेकीची फरफट होत असताना बघतोय फक्त. नालायक आहे मी, नालायक आहे, नालायक आहे. विठुरा, मी माझ्या माहेरचे दरवाजे स्वतःच बंद करून आले रे. आता तूच माझा आधार आहेस. मला ठाऊक आहे सासूबाई माझ्याशी कशा वागणार आहेत, पण मी प्रेमाने, सहनशक्तीने आणि चांगुलपणाने त्यांच्या रागावर मात करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मला बळ दे. असं काय करताय अप्पा? उठा बघू, भानावर या, उठा. अरे काय झालं, काय झालं अप्पा? असं काय करतोयस अप्पा? अप्पा, अप्पा. खचून कसं चाललेलो. तुम्हीच असे हातपाय गाळून बसलात तर आम्ही आणि सखूनी कोणाकडे बघायचं. बस बस, तू गुडघ्यात खाली मान घालून बस. तीच तुझी योग्यता आहे, कारण तूच खरे दागिने विकून पितळी दागिने दिलेस ना. हो सासूबाई, काय बोलताय तुम्ही? हो मग, आरोप खरे आहेत म्हणूनच शिवाप्पा गुडघ्यात मान खाली घालून बसलाय ना. दुसरा एखादा प्रामाणिक माणूस असता तर अशा आरोपांना मोडून काढण्यासाठी कामाला लागला असता. एकीकडे ही लबाडी कुणाची हे शोधून काढलं असतं आणि दुसरीकडे नवीन दागिने घडवण्यासाठी कंबर कसली असती. कशाच्या जोरावर प्रयत्न करू? 20-25 तोळे सोनं चेष्टा आहे. मग सखूचं आयुष्य म्हणजे काही खेळ आहे? त्या दागिनेसाठी तिला भयानक शिक्षा भोगायला लागते. तिचा छळ होतोय. तुझी पोटची मुलगी संकटात आहे याचा तुला त्रास होत नाही? तुझं रक्त तापत नाही? तुझ्यापेक्षा सखू जास्त मोठ्या काळजाची आहे. ती धडक सासरी गेली
मोठ्या नेटानं ती सासूला आपला निर्णय बदलायला लावते का नाही बघ. अरे याला म्हणावं जगण्याची पद्धत. आणि तू रडत बसलायस. अरे सखूच्या सुखासाठी, तिच्या स्वाभिमानासाठी, ह्या खोट्या आरोपांना मोडून काढण्यासाठी तुला लढावंच लागेल. उठ. यश देणं ना देणं विठुरायाच्या हाती, पण सखूच्या सुखी संसारासाठी तुला प्रयत्न करावेच लागतील. उठ उठ आप्पा उठ. खरं आहे, काहीतरी प्रयत्न करावेच लागणार मला. हे असं हातपाय गाळून नाही चालणार. नाही हो, शिवाप्पाची अवस्था बघवत नाहीये. आणि साहजिकच आहे ना, बिचाऱ्यांचा काहीच अपराध नसताना त्यांच्यावर हे किटाळ आलंय. आणि परिस्थितीवर मात करता येईल असंही काहीच नाहीये. त्यामुळे लेकीच्या बाबतीत आपण हरलो, कमी पडलो असं त्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रिये, वास्तवात पाहता सखू सारख्या अलौकिक मुलीला जन्म देऊन तिच्यावर चांगले संस्कार करून तो आधीच जिंकलाय, हरला नाही. फक्त इतकंच की सध्या त्याला या गोष्टीची जाणीव नाही. मला तुमचं म्हणणं पटतंय. आणि संकटाच्या क्षणी तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात सखूच्या पाठीशी उभं राहता, हेही खरंय. पण देवा, तिच्या मनातली आशा कायम राहावी, संकटांना सामोरं जाण्यासाठी मन टवटवीत राहावं, यासाठी आपण आणखीन काहीच करू शकत नाही का? सखूचं आयुष्य वाळवंटासारखं रखरखीत झालंय, तर थोडी तरी सावली, मन प्रसन्न करणारी हिरवळ नको का? मुद्द्याचं बोललात दे. होऊ दे तुमच्या मनासारखं. असंही बरेच दिवस झालेत सखूची तिच्या रंगादादा आणि लखुमाईशी भेट नाही झाली. आज भेटूयात. तुम्ही स्वतःच त्या रूपाच्या प्रेमात पडला आहात हे सांगा ना. बरोबर बोलला. मनुष्य रूपात अवतीर्ण होऊन भक्तांच्या समवेत वावरण्यात अद्वितीय गोडी आहे. आपल्यालाही त्याची ओढ असतेच, नाही का? लखुमाई, रंगदादा, आता तू एकली नाहीस, आम्ही बी आहोत तुझ्या संग. वय हे अदुगर हे पाणी पी बघू. पाणीच होतं ना की अमृत? मला तर ताजं तवानं प्रसन्न आणि आनंदी वाटतंय. थकवाच पळून गेला माझा. पण सासूबाई, त्या मुलीच्या अंगावर घातलेले दागिने जोवर अस्सल सोन्यात करून देत नाही तोवर सखू इथे माहेरीच राहील. नाही नाही, काही नाही. हा, काही नाही म्हणजे
काही नाही म्हणजे आज काही वाईट अमंगल घडलंच नाहीये. असं वाटतंय की मी आत्ताच माझ्या विठुरायाला लोणी भरून येते. तेव्हा जसं प्रसन्न वाटायचं ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न आज वाटतंय. ही विठुरायाचीच किंमत आहे, मला ठाऊक आहे. काहीतरी ओझं आहे बहुतेक. हे सखू, मनावर कुठलं ओझं आहे का? काहीतरी सासूबाई म्हणली, पर पुढं गप झाली पोर. मी सांगते नक्कीच सासू बद्दलच काहीतरी असणार. समद्या सासवा अशाच असतात बघ. घ्या बघितलं सखू, कुठून बी सासूच्या नावानं तोंड सुख घ्यायचं म्हणलं की आमच्या हिला फार बरं वाटतंय. आणि मग माझी सासू तुमच्या माघारी मला काय काय बोलला होती ठाव आहे तुम्हासनी? माझ्या माहेरचा कसा उद्धार करत्या ठाव आहे का? नाही, माझी बी माय, माझा बी बा चांगला आहे, यांचा बी मान असतोय का ग सखू? तिला कशाला हे समज सांगते? उगाच तिच्या मनात भरव न ग की तिची सासू सुद्धा असंच वागते. का तिची सासू आणि काय जगा वेगळी असणार आहे काय ग? तुझी सासू बी तुझ्या मायला तुझ्या बाला बोल लावत नाही, तुझ्या माहेरचा उद्धार करत नाही. माहेरी तुझ्या बापाला नाक घासायला लावते आणि तुझ्या माहेरच्या माणसांची गाडगावर बसून वरात काढते. सखू काही खणखणीत दवंडी देत नाहीये, तेव्हा शिपायांना सांगते शिवाप्पाला घेऊन जायला. करू माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी दिलेले दागिने, माझं स्त्रीधन. सखू, तू कुठल्या संकटात आहेस का? सखू, तुला सासुरवास आहे ना? नाही नाही, संकट वगैरे काही नाही. आणि सासुरवास म्हणजे काय? सासुरवास म्हणजे सासू लईच बोलला होती, ज्यात त्यात नुसतं राग कसा काढता येईल तेवढंच बघते. मग तर नाही लघुमाई, मला अजिबात सासुरवास नाही. माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत, माझ्यावर खूप माया करतात. बघितलं का? अगं सासूची माया समजण्यासाठी लय मोठं मन लागत आहे. ते सखूकडे आहे पण तुझ्याकडे नाही. तुम्ही मलाच बोला, समदे दादले बी असेच. काय ग सखू, तुझा दादला बी तुला असंच टोचून बोलतोय ना? व दिसतो बी तसा रागीटच. नाही तर आहो, फार चांगल्या मनाचे, त्यांना राग येतच नाही. तू तर माझ्या समोर येऊच नकोस सखू, जीव नकोसा केलायस तू. अगदी तुम्ही तिसरा डोळा उघडून रागवता ना, म्हणूनच हसू आलं. बघा, शिका जरा. चांगलं वागलं तर चांगलं दिसणार ना. अगं असं नसतं, त्यासाठी नजर लागते. आपण जसं जग बघतो ना, आपल्याला ते तसंच दिसतंय. आपण जसं जग बघतो ना, आपल्याला ते तसंच दिसतंय. नाही हे शंभू बाळा, नको, नाही राहायचं आता इथे. जिथे माणसांना किंमत नसते ना, तिथे थांबू नये माणसानं. हो शंभू, उगी जुनं पुराणं काही बोलले असे ना तर आता काढू नको. माझं डोकं नाही या ठिकाणावर. तू नाही ग रमाई, तुझं पोहळ मला कधी लागेल का? पण तूच सांग ना, तू सोडून दुसरं कोणाला इथे माझी किंमत आहे? तूच सांग. अगं मी नाही मग कोण बोललाय तुला? आणि माझ्या नातवाला कुठे घेऊन निघालीस? माझ्या घरी. आणि आता मला कोणी चढवायचं नाही. कोणी अडवलं तरी मी थांबणार नाहीये. चांगली बुद्धी झाली, जातो. आधे मध्ये सासरीही जायला हवं, पण उद्या जा. नाही म्हणजे बैलगाडीतनं तुला तुझ्या सासरी सोडायला सांगते. रमाई, तू पण जा म्हणतेस? म्हणजे आता तुला पण मी नकोशी झाले, माझं शंभू पाय पण नकोस झालं.
अगं मग सरळ सांग ना, किती वेळा विचारू? कोण काय बोललंय तुला? दुसरं कोण रमाई? माझी आणि माझ्या बाळाची अडचण होते ना, बोलणी ऐकावी लागतात. आणि आता मी सासरवाशीण आहे, आणि ही सासरवाशीण इथे माहेरीच पडीक असते. आणि रमाई, ती नखुर्डी सखू माझ्यापेक्षा 100 पटीने चांगली सून आहे म्हणे. कोणाला तिचा पुळका आलाय? दिगूला, हो ना? तूच ओळखलं सर रमाई, मी कोणाचं नाव घेतलं नाहीये. अरे वा, खूप प्रगती झाली आहे दिगू तुझी. बायकोच्या इतका आहारी गेलायस की आई नकोशी झाली होतीच, पण आता बहिणी नकोशी झालीये. मला खुळी म्हणालाच आहेस, आता तुझी बहिणी तुला खुळी वाटते की काय? माई अगं, असो, तुझ्या वाटण्याने काहीच फरक पडत नाही. आणि काय रे, तू काय स्वतःला या घराचा कर्ता पुरुष वगैरे समजायला लागलास की काय? पण तुमच्या सगळ्यांच्या दुर्दैवानं मी अजून जिवंत आहे, तेव्हा ध्यानात ठेव. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या घरात फक्त माझाच अधिकार चालणार. तेव्हा इथं कुणी राहायचं कुणी नाही हे मी ठरवणार, तू नाही. सखू या घरात राहावी असं तुझं मत असलं तरी तिला या घरात जागा नाही. आणि यमुना या घरात राहू नये असं तुझं म्हणणं असलं तरी यमुना याच घरात राहील. मला फटका मारण्या इतके तुझे पंख बळकट नाही झालेत दिगू. ही परत का आलीये? इतका अपमान झेलून आणि रमाई इतकं बोललीये तरी, आणि इतकी ताजी तवानी प्रसन्न आनंदी कशी दिसतीये?